आम्ही चौथा दिवस आहे उजाडलाय। 4 दिवसापासून आम्ही इकडे विदर्भात आहेत आणि गावाकडं भाकरी भाजी पोळी असं खायची सोय आणि ते काय आम्हाला भेटतच नाही आणि असं ते क्या आणि योगायोगाने आमच्या व्हिडिओ बघणारे फॅन भेटलेत आम्हाला ते आमचे व्हिडिओज बघतात आणि त्यांना आवडतात। चला या लवकर तुमची लय घाई असते हो माय आणि पोरगी सोबत आहे। कोर्ट कचऱ्याच्या कामासाठी आम्हाला इकडे तिकडे पळावं लागतंय आणि शेंगदाण्याची चटणी आहे चपात्या आहेत काय म्हणतात ना तहानेल्याची तहान आणि भुकेल्याची भूक जाणावी अशी माणसं आहेत प्रेम करणारी माणसं आहेत। थँक्यू। शेंगदाण्याची चटणी आहे विदर्भातलं जेवण आहे। हे काय आहे तीच शेंगदाणा पण ती मिक्सर मध्ये केल्यामुळे बारीक झाली। अच्छा तशी झाली अच्छा आणि भूक लागली गोळ्या बिस्कुट काय नु बाय आम्ही खायला लागलो पण ज्यांच्यामुळे आम्ही कोर्ट कचऱ्या खेटायलोत ना मग त्यांना आम्ही सांगणार कसं असते ते म्हणजे ना शाळेनं कोर्टाची पायरी चढू नये पण काही मूर्ख लोकांमुळे चढावं लागते। हा बेसन पण आहे नारायण ये ना थँक्यू। ते काय म्हणतात ना गच बसणाराचे गहू विकत नाहीत पण बोलणाऱ्याचे हुलगे पण विकतात तसं बोलणारे माणसं कुठं उपाशी मरत नाहीत असं असतं बोलणारे माणसं कुठं उपाशी मरत नाहीत असं आहे म्हणजे एवढा आम्ही त्रास होत आहेत बरं का काही लोकांमुळे पण आम्ही तर खेळतोय ते लढतोय आणि कोर्टाला वाटतं बाबा न्यायालयाला वाटतं शिक्षेपेक्षा आरोपी सुधारलेले बरे असतात आपल्यालाही तेच वाटतं आपण पण सामाजिक भूमिकेतून असतो आणि सुधारणावर आपला विश्वास असतो माणसं सुधारू शकतात वर्तनात बदल करू शकतात असं आपल्यालाही वाटतं पण काही ना ते सुधरत नाहीत त्यांना सुधारायचं नसतं ते त्यांचा माइंडसेट तोच असतो त्यांचा व्यवसाय बनलेला असतो आणि त्याच्यामुळं मग त्यांना कन्व्हिक्शनपर्यंत घेऊन जाणं गरजेचं असतं अशा लोकांना। त्याच्यामुळं आम्ही हे खेळतोय हे कोर्ट कचऱ्या करतोय। बरं ही काय वैयक्तिक लढाई नाही बरं का वैयक्तिक एका व्यक्तीची 1-2 व्यक्तीची अशी नाही आहे तर ही एका व्यक्तीची नसून संवैधानिक मूल्यांची लढाई आहे। आता संवैधानिक मूल्यांची लढाई म्हटलं तर तो असं तुम्हाला असं वाटेल कसं बाबा की व्यक्तीची प्रायव्हसी भंग केली जाते व्यक्तीच्या धर्मस्वातंत्र्यावर बोललं जाते त्याच्या विरोधात धर्मस्वातंत्र्याच्या विरोधात बोललं जाते व्यक्तीच्या जातीबद्दल बोललं जाते त्यांच्या जातीला त्यांच्या धर्माला त्यांच्या आचरणाला त्यांच्या राहणीमानाला त्यांच्या खाण्यापिण्याला त्यांच्या बोलीभाषेला त्यांच्या लहान लेकराला त्यांचं वैयक्तिक जे आयुष्य असते फॉर एक्झाम्पल जे त्यांनी गोपनीय ठेवलेलं असते आयुष्य तर ते डिस्क्लोज केलं जाते आणि त्याच्यामुळे प्रायव्हसीचा भंग होतं व्यक्तीची जी प्रतिष्ठा आहे जी प्रतिमा आहे ती मलिन होते प्रतिष्ठेला हे काय म्हणतात ना गालबोट लागतं आणि यामुळे संविधानातली जी काही गोपनीयतेचं मूल्य असेल धर्मस्वातंत्र्याचं असेल तुम्हाला काय म्हणतात ना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं मूल्य असेल या मूल्यांवर व्यक्तीच्या घाला घातला जाते आणि हे कोण घालतंय तर ज्यांना संविधान मान्य नाही आहे जे धर्मांध लोक आहेत जे जातीयता पाळणारी लोक आहेत ही लोक असं करतात आणि त्याच्यामुळे ही वैयक्तिक लढाई नसून ही संवैधानिक मूल्यांची लढाई आहे आणि ही एकाची नाही आहे तर ती अनेकाचा प्रश्न बनलेली आहे अनेकांची समस्या बनलेली आहे। सो यामुळे आम्ही न्यायालयीन लढाई लढत आहोत त्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये इव्हन आम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर पण जावं लागलं तर आम्हाला तिकडे पण जावं लागणार आहे। आता लेकराला माझ्या 10 वर्षाचं लेकरू आहे ते सुद्धा माझ्या कोर्ट कचऱ्यात सोबत असते। आता शाळेला सुट्ट्यात लेकराला मावशीकडे जायचंय मामाकडे जायचंय तर ते लेकरं सुद्धा आमचे 2-4 महिलाचे असे लहान लेकरं आहेत त्यांच्यावरती सुद्धा बोललं जाते आणि त्यामुळे आम्हाला त्या लेकरांना सुद्धा घेऊन फिरावं लागतंय। असं लोक आपल्याला मदत करतात जेवणाची सोय करतात हे का 4 दिवसापासून आमची भाकरीची आमची भेट नाही आहे म्हणजे इतका त्रास दिला जातोय म्हणजे ह्या त्रासाचं हेच नाही आहे आणि त्याच्यामुळे मग आम्ही काही हे प्रकरण न्यायालयाला वाटत होतं की मेडिटेटकडे पाठवू आपण तिथे एक महिला नेमू आणि मग त्याची सगळी चर्चा होईल तुम्ही आपसात ती प्रकरणं हे करा आणि न्यायालयाची काही आम्ही काही हे करत नाही परंतु न्यायालयाला जरी वाटत असलं आम्हाला जरी वाटत असलं तर आरोपी ही एकटी आरोपी महिला नाही आहे किंवा व्यक्ती नाही आहे
ती प्रवृत्ती आहे, प्रवृत्ती असं म्हणतात ना, ती आहे. आणि अनेक लोक आहेत त्याच्यामध्ये आरोपी, अनेक लोक आहेत त्याच्यामध्ये. वारंवार हे गुन्ह्याची साखळी होतच आहे, घडतच आहेत, गुन्हे घडवलेच जात आहेत, माणसांना गुंतवलंच जात आहे. त्याच्यामुळे हे आम्ही लढाई लढत आहोत. कुणाला राग येण्याचं, लोभ येण्याचं काही कारण नाही, परंतु हे गुन्हे घडवून आणले जात आहेत, त्या कॉन्स्पिरसीने गुन्हे घडवून आणले जात आहेत आणि वारंवार गुन्हे घडले जात आहेत. दर महिन्यात, दर 2 महिन्यात FIR दाखल होत आहेत. त्याच्यामुळे न्यायालयाला आम्ही काल निदर्शनास आणून दिलेलं आहे, कसं कसं होतं आहे, काय काय होत आहे. त्याच्यामुळे खूप काही गोष्टी घडलेल्या आहेत, परंतु कुणाची प्रतिष्ठा आम्हाला इमलिन करायची नाही किंवा त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का लावायचा नाही. पण होईल तेवढं मला असं वाटतं की समोरच्या लोकांनी पण आवर्त घेतलं पाहिजे. कुणा वैयक्तिक याच्यावरती कुणी हल्ले करू नये. क्रिटिसाइज तुम्ही कंटेंटला करा, त्या कंटेंटला क्रिटिसाइज करत असताना व्यक्तीच्या वैयक्तिक प्रतिष्ठेला धक्का पोहोचणार नाही अशा पद्धतीने तुम्ही करा. नाहीतर काय होणार ना, कायदा हातात घेण्याची वेळ येणार आहे आणि ही वेळ येऊ नये मला असं वाटतं. बाकी थँक्यू.